माझा इथे व्यक्तिगत टीका करण्याचा हेतू अजिबात नाही, पण एक प्रश्न आहे आणि तो विचारणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लाखो तरुणांचं मार्गदर्शन करता तेव्हा तुमच्या एका वाक्यावर विश्वास ठेवून पिढ्या घडत असतात. अंधश्रद्धा, जुन्या परंपरा, पिढीजात चुकीच्या रूढी या सगळ्यांचा शेवट शिक्षणाने होतो. मग ज्ञान देणाऱ्या शिक्षकाच्या लग्नात पत्नीने घुंगट घेतलेला का दिसावा? मी बोलतेय खान सरांबद्दल. हा फक्त एक कपड्याचा तुकडा नाही, तर तो संपूर्ण विचार पद्धतीचा प्रतिनिधी आहे. स्त्रीला लपवून ठेवायचं, गप्प बसवायचं, दिसू न द्यायचं हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, पण तुम्ही तरुणांचे आदर्श आहात आणि त्यानुसार जबाबदारीही तुमचीच असायला हवी. त्यांच्यासमोर कसं चित्र निर्माण करायचं. नेतृत्व म्हणजे आधी कृती कर आणि मग उपदेश दे. आधी स्वतः झिजणं आणि मग इतरांना सांगणं. जर आजचे आदर्श लोक जुने बुरसटलेले संकेत देत असतील तर मग सामान्य लोक काय करणार? तुम्हाला नायक मानलंय, फक्त शिक्षक नाही. म्हणून हे प्रश्न विचारले जातील, विचारलेच पाहिजेत. आदर ठेवून टीका करणं ही लोकशाहीची गरज आहे. नेतृत्व नुसतं बोलण्यावर नाही तर कृतीवर उलगडलं पाहिजे. धन्यवाद.